राम कृष्ण हरी. आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सुरू झालेला आहे. 14 दिवस 14 गावे मुक्काम. ही पालखी ज्या गावावरून जाते त्या गावांची नावे सुद्धा अर्थपूर्ण आहे. खर तर विठू नावाचा गजर करत आळंदी, पुणे, दिवेगा, सासवड, जेजुरी, वाल्या, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आणि मग पंढरपूर आपल्या विठ्ठलाच्या भेटीला आणि विठ्ठलमय वातावरण. आता या गावामध्ये सुद्धा अर्थपूर्ण अशी नावं आहे. आळंद आत्मानंद. आत्मानंदातूनच आपल्या या पालखी सोहळ्याचा प्रारंभ होतो. पुणे जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होतं असं पुणे. सासवड अवघड आहे. सासवडला जाताना दिव्यातून जावे लागते, म्हणजे अष्टांग योगाचा आचरणातून आपल्याला तिथे जावे लागते. आता अष्टांग योग म्हणजे कोणता आहे? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही अष्टांग पार करून, म्हणजे घाट अवघड वाट घाटाची असते. तीच दिवेघाट पार करून आपण सासवडला जातो, जो आज तिथं मुक्काम आहे. सासवड वड म्हणजे सप्तचक्र. या सप्तचक्रामध्ये मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्य चक्र ही जागृती म्हणजे जीवनाची गरज आहे. कारण प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवतात, श्वासावर ताबा ठेवतात. सास वड असल्या प्रत्येक गावाचा अर्थपूर्ण असा आहे. आणि म्हणूनच आता आपला मुक्काम जो आहे तो सासवडला आहे. विठ्ठल आवडी प्रेम भाव.